आत्ता गावलास र माकडा, आता नाही सोडणार तुला। माझ्या भक्ताला छळतो रे तू, चिंदड्या चिंदड्या करून टाकील तुझ्या मी। जय जिंगरोबा। बघा बघा गावला पुरावा, दिगू शिवाय कोणीतरी हिला हाताळली। पण बाबाजी, मी आणि रमाई सोडून ही चावी दुसऱ्या कोणाच्या हाती नसते। दिगंबरराव, आम्हाला समज दिसतंय बर का, चावी कोणी हाताळली ते। आमच्या मागे चला, हे घ्या दिगू। दिगंबरराव, गजा काका, उघडा आता दरवाजा आणि बघा समजा ऐवत जागच्या जागी हाय नव। रमाई, काय झालं? या बटव्यात तारण असलेला सोन्याचा दागिना होता। हो, आता नाहीये। काय? यो दागिना हद्दीपार गेलेला नाही। म्हणजे? पण बाबाजी, या बटव्यात दागिना होता हे फक्त मला, रमाईला आणि मुनीमजींनाच माहित होतं। आणि मुनीमजी तर विश्वासातले आमच्या। पण तिघू, आज मुनीमजी तर आलेलेच नाहीयेत। मुनीम नाही आला ना, मग पाणी नक्की मुरतंय। काय झालंय? अगदी योग्य वेळी आलात मुनीमजी। आपल्या तिजोरीत या बटव्यात तारणाचा दागिना ठेवला होता। हो, खूप किमती दागिना होता। तुम्हाला सांगूनच ठेवला होता मी तो। हो मुनीमजी, पण या बटव्यात तो दागिना नाही आता। म्हणजे? आणि तुम्ही मला का विचारताय? मी कसं सांगू दागिना कुठे आहे ते? चावी तर तुमच्याकडेच असते ना। मग म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? मी असं चोरी करणारा वाटतो का? नाही नाही, असं मी करूच शकत नाही। तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? कसा विश्वास ठेवणार? दिगूशेठ, तुम्ही तरी सांगा ना। आता सांगणार इथं फक्त मी, कळलं काय? मनोरमे, या मुनिमाच्या घराची झडती घ्या। दिगू, बाहेर या, जायचं घरी। चला तर तुला दाखवत चल। भूत पिशाच मुंजा, नागोजी उपटतो जिंजा, आणि चोऱ्याच्या बी जिंजा उपटतोय नागोजी। बघितलं काय, कसा चोर मुद्देमाला सकट पकडलाय। हो नाही नाही, हो खरंच मी चोरी नाही केली। हो, मग तुझ्या कपाटात दागिना काय आम्ही ठेवला? हो बाबाजी, मी आई अंबाबाईची शपथ घेऊन सांगतो, हो खरंच मी चोरी नाही केली। हो, मी कधीही बेईमानी नाही करणार। हे मुनीम काका देवी आईची शपथ घेऊन सांगतात, म्हणजे खरं बोलतात। आणि हे बाबाजी किती लबाड आणि वाईट विचारांचे हे मला पक्क माहितीये। साक्षात विठुरायाशी वाईट वागलेत ते। इटुराय इटुराय करते सारखे,
म्हणावं असली चिल्लर दैवत मानत नाही आम्ही. अहो मालक, तुमचाही विश्वास नाही का माझ्यावर? अहो आजपर्यंत चुकीचा वागलोय का कधी मी? अहो विश्वास ठेवा माझ्यावर. अहो मी देवावरचं फुल उचलून सांगतो, मी चोरी नाही केली. ए जिंगरोबाच्या खुनीला आव्हान देतोय रे चिलटा. हा? आणि दिगंबरराव, तुमचा विश्वास नाही आमच्यावर? हे असं वागणार तुम्ही? मनोरमे, ए जरा असं असेल ना, आम्ही थांबणार नाही, तर पळभर बी थांबणार नाही. निघालो आम्ही. नाही नाही बाबाजी, दिगूच्या मनात तिळमात्र ही शंका नाही आहे तुमच्याबद्दल. तुमच्यावर विश्वास नाही असं कसं होईल बाबाजी? अहो तुम्हीच आहात आमचे तारणहार. दिगू, पाया पडा आणि सांग त्याला. हो बाबाजी, माझ्या मनात कोणतीही शंका नाही. आणि दागिना मुनिमजीच्या घरात मिळाला, आणखी काय पुरावा पाहिजे? हस्तिनातला साप हा यो तुझ्या संपत्तीला खिंडार पाडायला आला होता. दागिना तर सापडला याच्याकडं, पण यो साप अजून काय काय खाऊन बसलाय ते बघायलाच पाहिजे. अहो काय बोलताय तुम्ही? मी मगापासून सांगतो की मी चोरी नाही केली, तरी परत परत तुम्ही तेच बोलताय. पाया पडतो मालकीनबाई. हो नाही हो, मी चोरी केली. हो मी माझ्या मुलाबाळांची शपथ घेऊन सांगतो, हो मी चोरी नाही केली. मी एक वेळ खाऊन जगेन, पण असली बेईमानी नाही करणार. कुलस्वामिनीची शपथ घेऊन सांगतो, मी खरं बोलतोय. तू खरं बोलतोयस? मग बाबाजी काय खोटं बोलतायत? बाबाजी ना खोटं ठरवतोयस हे मी खपून घेणार नाही. अरे खाल्ल्या मिठाशी बेईमानी करतोस तू आणि बाबाजींना दोष देतोस. आता याची अद्दल मीच तुला घडवणार. थांब. अहो काय करताय मालकीनबाई? अहो मालकीनबाई, अहो मला का मारताय? तुझ्या घरात दागिना आलाच हवा तुझ्या घरात. तुझ्या घरात दागिना आला आणि वरती आवडतोस. साधेपणा आवडतोस. आवडतोस. हे तर म्हणतात की यांना न्यायाने वागणं आवडतं. मग आता मुनीम काकांवर अन्याय होत असताना हे फक्त बघतायत. सासूबाई, सासूबाई तुम्ही मुनीम काकांना नका ना मारू. हो त्यांनी कुलस्वामिनींची आणि त्यांच्या मुलाबाळांची शपथ घेतली. कोणी खोटी शपथ घेईल का? आपण खरं चोरायला शोधूया ना. मुनीमजींना नका ना मारू तुम्ही. कोण समजतेस ग स्वतःला? तू कोण आहेस न्याय निवाडा करणारी? बाबाजींपेक्षा स्वतःला मोठी समजतेस? बाजूला हो, नाही तर तुझंही टाळकं फोडीन मी. आई, सकू तू कशाला मध्ये बोलतेस? एकतर रमाई कधीच चुकीचं वागणार नाही, आणि सगळे मोठे आहेत ना इथे, कशाला लहान तोंडी मोठा घास घेतेस? शिंग फुटली का तुला? ती खूळ लागलं. रमाईने काय करावं हे तू नाही सांगायचं. बाजूला हो. अहो पण तुम्हीच तर नेहमी न्यायाच्या बाजूने. सकू, दिगंबरराव, न्याय निवाडा करायला इथं तुमचा बाप बसलाय, विसरलात की काय? हे तुमची बायको स्वतःला लय शानी समजते. तिचा तोरा तर आम्ही उतरवूच, पण सध्या महत्वाचा यो मुनीम आहे. मोठ्या कटाचा सूत्रधार फकस्त हाती गावलाय. या गटात आणखीन कोण कोण आहे ते शोधायला लागेल. लय मोठा कट आहे हा, समजून घ्या. लय मोठा कट. संकटाचं सावट आणखी कशा कशावर आहे ते बघावं लागेल.
नाहीतर तुमचा बाजा कधी वाजल ते बी कळणार नाही तुम्हाला. बाबाजी आता तुम्हीच वाचवा आम्हाला, आम्ही शरण आलोय. नक्की काय करणी मारणी आहे समजून घ्यायला आम्हाला मोठा विधी करावा लागल. मनोरमे, त्याची तयारी करा आणि प्रत्येकानं सावध राहा. बैरू, या मुनी मला घेऊन चल मठात. शिंगरोबा समोरच बोलतो करतो याला. चला रा. ए वच्छे, असं शिंग रुकून काय बघतेस माझ्याकडे? हा, मी आज एकदम खुशीत आहे. त्या मुनी मला ना चांगली अद्दल घडली. हो मरू दे हो, आपलं काही देणं घेणं नाही त्याच्याशी. आपण आपलं बघूया. आपलं काय आता? तुम्हाला कळत नाही का? हो तुम्ही ना जाऊन जाऊबाईंना सांगा, ही बाहेरची माणसं आहेत ना ती दगा देतात. त्यापेक्षा मीच मुनीमजींची जबाबदारी स्वीकारतो. मी आणि मुनीम? अगं ह्या घरचा मालक आहे मी. मग तुम्हाला कळत कसं नाहीये? हो तुम्ही मुनीम झालात ना तर घरातले सगळे व्यवहार तुम्हाला कळतील. आणि जाऊबाईंकडे किती रक्कम आहे, किती सोनं आहे हे सुद्धा समजेल. आणि तिजोरीच्या चाव्या तर तुमच्याच हातात असतील. मग लक्षात कसं येत नाही तुमच्या? नाहीतरी ती महामाया सत्ता तर गाजवणारच, पण मुनीमजींच्या रूपात सत्तेच्या जवळ तरी जाता येईल, मान तरी मिळेल. मनोरमेकडे आम्ही होतो म्हणून तुझा जीव वाचला. आम्ही तिथं नसतो तर मनोरमेने तुझे तुकडे तुकडे करून तुला फेकून दिलं असतं. होय, तुमच्यामुळेच माझा जीव वाचला. तुमचा उपकार आहेत माझ्यावर. आहेत ना? आता आम्ही सांगू तेच करायचं. आता इथून तोंड काळ करायचं. तू लांब कुठल्या तरी गावी निघून जायचं आणि कुणाला काही बी सांगायचं नाही. होय बाबाजी. परत इथं तोंड धावायचं नाही. होय बाबाजी. निघ आता, जा. अहो किती बोललात तुम्ही मला. बाकीचं पण मला बोलतातच, पण तुम्ही बोललेलं माझ्या जीवाला लागतं जास्त. अगं सकू, पण विनाकारण बोलतो का मी तुला? तुझी बाजू पण घेतोच ना. आणि हे बघ सकू, मी न्यायप्रिय आहे. जे बरोबर असतं त्याचीच बाजू घेतो. म्हणूनच मला वाटलं होतं की तुम्ही मुनीम काकांवर अन्याय होऊ देणार नाही. तुला कळत नाहीये का सकू? तुला वाचवायलाच मी मध्ये पडलो. मी मध्ये पडलो नसतो तर त्या मुनिमा सारखा तू पण रमाईच्या हातचा मार खाल्ला असतास. किती मारलं होतं मुनीम काकांना, किती ओरडत होते ते. मला त्यांना बसताना मार बघवला नाही हो. शपथ घेऊन खरं सांगत होते. तुला खुळी म्हणू का ग? की अल्लड बालिश म्हणू की अगोचर? हे बघ, या सगळ्यात बोलायला तू अजून खूप लहान आहेस सकू. जगाचा कितीचा अनुभव आहे ग तुला? सावकारीतलं काय समजतं? व्यवहार समजतो का? तारण ठेवलेला दागिना चोरीला जाणं याचा अर्थ कळतो का तुला? हे बघ सकू, तारण दागिना ही आपली जबाबदारी असते, आपली जोखीम असते. कर्ज फेडलं की परत करायचा असतो तो. चोरीला गेलेला दागिना सापडला नसता तर कुठून देणार होतो आपण? हे बघ, कुणी रडलं, शपथ घेतली म्हणजे तो खरा असं नसतं सकू. आणि तो दागिना मुनिमाच्याच घरात सापडला की नाही, ज्यात आपल्याला कळत नाही त्यात बोलायचं कशाला? चोरी करणारा असाच हातापाया पडत असतो, खोट्या शब्दा घेतो. ऐका बघितला की भल्या भल्यांची मती फिरते. रमाई हे सगळं जाणते म्हणूनच ती टिकून आहे. तिने जे केलं ते योग्यच केलं. आणि तिला बोलणं म्हणजे काजव्याने सूर्याला बोल लावण्यासारखं आहे. इथे आमची हिंमत होत नाही आणि वर तोंड करून तू रमाईला बोलतेस. दिगू, आपल्या घरावर एवढं मोठं संकट आलंय आणि तू या मूर्ख मुलीशी बोलत बसलायस.
काय गुलुगुलू बोलण्याची वेळ आहे? या सखूला वागण्या बोलण्याचा पोच नाही, लहान मोठं समजत नाही, वेळ प्रसंगाचं भान नाही. आई, अगं मी तिला तिची चूक समजावून सांगत होतो. हिला समजावून सांगत होतास? हिच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटून घेण्यासारखं आहे. त्यातही ती दगडाची चौकशी करेल, पण फुटलेल्या कपाळाची नाही. चल चल, हिच्याशी बोलण्यात वेळ वाया घालू नकोस. चल. बरोबरच बोलते रमाई, माझं चुकतं. दया येऊन मी तुला सावरायला जातो ना, हेच चुकतं माझं. खरंच मी बोलतोच का तुझ्याशी? दिगू, कशाला महत्व द्यायचं हे तुला कळायला हवं. मुनीमुळे जो पेच उभा राहिलाय तो जास्त गंभीर आहे. दागिना तर परत मिळाला, पण आता नवीन मुनीम कोण? हुशार आणि विश्वासू मुनीमाशिवाय पेढी चालवणं म्हणजे बैलांशिवाय बैलगाडी हाकणं आहे. हो रमाई, एखादा नवीन विश्वासू मुनीम शोधावा लागेल. आता ताक सुद्धा फुंकून प्यावं लागेल. हो, तेच म्हणत होतो आम्ही. म्हणजे आता बाहेरचं कोणी असेल तर फसवणूक होणारच. हो हो, तुम्ही म्हणत होतात, तुम्ही दोघं. बर, मग आणखीन पुढे काय म्हणत होतात? मला कळू दे तरी. अहो ते मी म्हणजे ते हे. अहो बोला ना. हो. अहो बोला बोला, काय ते स्पष्टच बोला. तर मी काय म्हणत होतो वहिनी, घरात माझ्यासारखा अनुभवी माणूस असताना बाहेर दुसरा माणूस कशाला आणायचा, नाही का? म्हणजे मी आहे ना, आणि तसंही कायद्याने मी मालक असलो तरी मी मुनीमकी करायला तयार आहे. इथे मी माझ्या अहोंना मुनीम करा म्हणून सांगायला आले, आणि हे काय मध्ये घुसलेत? ही काकू म्हणजे चोमडीच आहे. आता यात हसण्यासारखं काय आहे? हसू नको तर काय करू? सारी पाटावरच्या निर्जीव सोंगट्या चालवणे इतकी सावकारी सोपी वाटते तुम्हाला भाऊजी? आणि कसं आहे ना भाऊजी, तुमच्या हाताला हिशोबाची नाही, जुगाराची सवय. आणि जुगार हा नशिबावर खेळला जातो. सावकारी मात्र बुद्धी, चातुर्य आणि धूर्तपणाने करावी लागते. नशिबावर हवाला ठेवून फासे टाकत जगणाऱ्यांनी मेहनतीच्या वाटेवर चालूच नाही. पण इच्छा व्यक्त केल्याबद्दल अभिनंदन. अजून नुकसान आता परवडायचंच नाही आपल्याला. तेव्हा राहू दे भाऊजी. अगदी योग्य केलंस रमाई. विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाहीच आहेत काका. पण या भयंकर अनुभवानंतर मुनीम मात्र आता आपल्या घरचाच हवा, हे मात्र खरं. तू असं कर ना, ही जबाबदारी माझ्या अहोंवर सोपा. म्हणजे तूच नेहमी कौतुक करत असतेस ना की आमचे अहो कसे चतुर, बुद्धिमान, धूर्त आणि मेहनती आहेत. त्यामुळे ते ही जबाबदारी, ही पेढी अगदी उत्तम सांभाळतील बघ. नाही, आहेत ते चतुर, धूर्त, बुद्धिमान वगैरे वगैरे.
कौतुक आहे मला त्यांचं. पण यमुने, जावयाला पगारी नोकर ठेवून घ्यायची रीत नाही आमची. त्याचं स्थान वेगळं. तो आब आम्ही राखतो, त्यांनी राखावा. आणि इथे ते मुक्कामी असतातच की महिनोन महिने. ते सांभाळून घेतोच ना आम्ही तुझ्यासाठी. पण त्या पलीकडे आमच्या घरच्या व्यवहारात त्यांनी पाय टाकू नये. भावना आणि व्यवहार यांची गल्लत आम्ही कदापि करत नाही. शिवाय वसंतरावांच्या घरी त्यांचा व्यवसाय, संपत्ती, त्यांचे उद्योग आहेतच की. यमुने, वसंतराव आता जिथे आहेत ना तिथेच ठीक आहे. इथला कारभार ताब्यात घेण्याचा आमचा मनसुबा अगदीच उधळून लावलाही नाही. अगदी सुवर्ण संधी आली होती शिरकाव करायची, पण अति धूर्त आहे ही रमाई. म्हणे तुम्हाला जमणार नाही. आमच्या हक्काचं तर सोडाच, पण मुनीमजीचं काम द्यायला सुद्धा नकार. आमची ना सगळीकडून नुसत्याची कोंडी करून ठेवले. तू काय लुडबुडतेस गा इथे? भाजी निवडून ठेवत होते. काही नको तुझे उपकार. काहीतरी खोळ घालून ठेवशील तू. एकतर आग लागलेल्या पावलांनी आलीस या घरामध्ये. सासू काकू, असं का म्हणताय तुम्ही? काय चुकीचं बोलते का? अगं, तुझ्या गृहप्रवेशापासूनच या घरात नुसतं तांडव सुरू झालंय. प्रत्येक जण त्या आगीत नुसतं धुमसतोय. नाहीतर काय, अपशकुनीच आहे ही आली आणि आपल्या आनंदात सुखात असलेल्या वाड्यात कचाकचा भांडणं सुरू झाली. कपाळकरंटी मिली. हिच्यामुळे ना आम्हाला रोज ओरडा खावा लागतो. हिच्यामुळे रमाई चिडते आणि राग राग आमच्यावर निघतो. काय इतके बोल लावतात मला? मी काय केलंय? अगं, ठोंब्यासारखी बसलीस काय? जा, ओसरीवरती संदुकीमध्ये 2 गाठोडी आहेत वाळवणाची, घेऊन ये जा. अगं, उठ. रडत राहा, सारखी रडत असते. ए, जा इथून, चल. अजिबात थांबायचं नाही, ते निघून जा. निघ. माझ्या आणि माझ्या मालकांच्या हातावर तुरी दिलीस काय ग तू सखू? पण दामू शेठ म्हणतात मला, असा सोडत नसतो मी. या वाड्यात तुझी सासू आणि बाबाजी आजवर तुला जगू देत नसणार. आणि आता आलाय हा तुझा दामू मामा, तुला सळो की पळो करायला म्हणतो मी. आणि कंस मामा, शकुनी मामांच्या तोडीस तोड आहे हा.